नथुराम गोडसेच्या पिस्तुलामधून झाडलेल्या गोळीनं महात्मा गांधीजींची हत्या झाली नाही असा दावा रणजित सावरकर यांनी केलाय। तपास नीट झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला असं सावरकर म्हणाले। फॉरेन्सिक अहवालामधून आपण हे विधान करतोय असं त्यांनी म्हटलंय। गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसा कपूर कमिशन नेमला गेला तसा दुसरा कमिशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत अशीही मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे। गांधींच्या जखमांची जी मापं आहे त्याच्यामध्ये एंट्री वुंड ही 4.23 mm आहे, एक्झिट वुंड 6.5 mm आहे आणि ही जी काही नथुरामचं पिस्तूल जे ते 9 mm आहे। 9 mm यांनी एक्झिट वुंड ती खूप मोठी असायला पाहिजे होती, ती कमी असूच शकत नाही। त्याच्यानंतर ज्या दिशेने गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत तर एक गोळी बाहेरून आतमध्ये आलेली आहे आणि दुसरी गोळी आतून बाहेर गेलेली आहे, मी वेगवेगळ्या दिशेने झाडलेलं आहे। तर जर नथुराम गोडसेंनी 2 फुटावरनं गोळ्या झाडल्या, पहिली तर त्यांचं 9 mm पिस्तुलाच्या त्या जखमा नाहीच आहेत, जरी त्या असत्या तरी त्या जवळनं झाडल्या गेल्या असल्या तिकडे ॲबरेशन मार्क येतात ते पण नाही आहे आणि डायरेक्शन सरळ पाहिजे ती पण नाही आहे। तर 2 किंवा जास्त मारेकऱ्यांनी दूरनं छोट्या गोळ्यांनी 0.22 किंवा 0.25 या बोरच्या गोळ्यांनी तो हल्ला झाला असावा। पण नथुराम गोडसे यांच्या गोळ्या 100% गांधींना स्पर्श केला नाही हे यातनं सिद्ध झालेलं आहे। नथुराम गोडसेंना शिक्षा झालीच असती, पण ती अटेम्प्ट ऑफ मर्डर करता झाली असती, हत्येकरता नाही। ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आलेलं आहे। आता हे माझं जनतेला आव्हान आहे की हे प्रश्न विचारले पाहिजेत सरकारला की मग गोडसेंनी मारलं नाही तर कोणी मारलं, यासाठी सरकारने चौकशी करावी असं जनतेला माझं आव्हान आहे। लोकशाही आहे, जर जनतेला वाटलं तर सरकारने हे करेल। सावरकरांचे वंशज असलेल्या रणजित सावरकर यांनी हा दावा केलाय। फॉरेन्सिक तपासामधनं मी हे सिद्ध करू शकतो की महात्मा गांधी यांच्यावर झाडलेली गोळी ही नथुराम गोडसे यांच्या पिस्तुलातून आलेली नव्हती आणि यासाठी त्यांनी काही गोष्टींचा दाखला दिलेला आहे, जसे की महात्मा गांधी यांच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या जखमांचं वर्णन पाहता आणि नथुराम गोडसे यांच्याकडे जी बंदूक होती ती पाहता त्या जखमा आणि या बंदुकीतून बाहेर पडणारी गोळी यांचा मेळ लागत नाहीये, ते तंतोतंत जुळत नाहीये असा सावरकरांचा दावा आहे। गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी सध्या आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। सप्तर्षी सर नमस्कार। नमस्कार। विधान ऐकलं तुम्ही आता सावरकरांचं? हो 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 ऐकतो। काय तुमची प्रतिक्रिया यावर? माझं म्हणणं असं आहे की हे ज्याला हॅबिच्युअल म्हणतात, म्हणजे तेच वारंवार करणारे, तुरुंगातला शब्द हा हॅबिच्युअल, ते तोच गुन्हा करणारे, खोटं बोलणं हा राष्ट्रीय संसद प्रणित लोकांचा विशेष आहे आणि त्यांचे लोक एकमेकावर विश्वास करतात, डोकं चालवत नाही, डोकं बंद करूनच ठेवलेलं असतं। त्यामुळे इतकं खोटं कसं म्हणणं, आता उद्या तुम्ही असं सांगेल की परवाच वृद्धाश्रमामध्ये मला महात्मा गांधी भेटले, त्यांचे लोक विश्वास ठेवतील, पण लोकांचा काय विश्वास नाही यायचा। नथुरामनी गोळी मारली, ह्याच्यावर कपूर आयोग झाला, खटला झाला, त्यांनी कबूल केलं आणि तोच आधी पासून गांधींच्यावर त्यांनी 3 वेळा त्याच्या आधी हल्ले केले होते ना। एकदा पुण्यात बॉम्ब टाकला होता, एक रेल्वे ला दगड ठेवून लोणाजवळ गाडी उलटी पालटी करून गांधींना मारायचा प्रयत्न केला। महाबळेश्वरला चाकू घेऊन नथुरामच धावला होता त्यांच्यावर, तिथल्या लोकांनी त्या हातात चाकू काढून घेतला। बेलारी गुरुजी म्हणून आमदार होते नंतर, ते नाहीच आता, पण त्यांनी त्याचा हात धरला आणि गांधींनी त्याला सांगितलं मारू नका त्याला माझ्याशी चर्चा करायला पाठवा। हे असं खोटं सांगणं आणि हे इलेक्शन मध्ये रोज काही ना काही होणार हे लक्षात घ्या, कारण आता भाजपकडे सांगण्यासारखं काही उरलं नसल्याने ते रोज असं काहीतरी लोकांचं लक्ष तिसऱ्याच गोष्टी करण्याकरता करणार आहे। किती खोटं बोलू शकतात, त्याला मर्यादा नाही। सप्तर्षी सर धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त केली त्याबद्दल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत। पटोले सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये। मला वाटतं सावरकरांची प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकली असेल तर काँग्रेसचे नेते म्हणून तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर, कारण नेहरूंचा उल्लेख झालेला आहे हे बोलत असताना? असं आहे की भाजपचा इतिहासाशी कुठेही संबंध नाही, स्वातंत्र्य लढ्यातही संबंध नाही
आणि इतिहासात पुढे संबंध नाही आणि हे कोणाचे लोक होते ते सांगायची गरज पण मला नाही. मूळ प्रश्न आहे की इतिहास बदलण्याचा अधिकार या लोकांनी कोणी दिला. आता आपल्याला माहित असेल की नथुराम गोडसे हे मुस्लिम वेशात महात्मा गांधींची हत्या करायला पोहोचले. त्याच्या गोळ्या घालल्या ते मुस्लिम वेशात होते आणि त्या ठिकाणी गाडगीळ साहेबांनी त्याला जेव्हा गोळ्या झाडून पळाला त्यावेळेस गाडगीळ साहेबांनी त्याला ओळखलं, अरे हा नथुराम आहे म्हटलं आणि तिथून त्याची ओळख पडली. नाही तर त्याच काळात यांनी मुस्लिम आणि हिंदू वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. महात्मा गांधीची हत्या मुसलमानांनी केली हे दाखवायचा प्रयत्न त्या काळात केलेला होता आणि हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आता ज्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही ते आता बोलतात. आखरी त्यांना बोलावं लागतं की यांनी जे खोटे आश्वासन देऊन सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात आलेले आहेत की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव देऊ, 2 पट शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करू. दुसरा आयोग नेमायला हवा अशी मागणी सावरकरांनी केली, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे चौकशीसाठी? त्याचं काय लेवल आहे त्याला मला मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा एक आहे का इतिहास त्यामध्ये जाण्यापेक्षा आता वर्तमान मध्ये जी काही परिस्थिती आज आहे, शेतकरी आत्महत्या करतात. अकोला जिल्ह्यातच आज शेतकऱ्यांची अवस्था काय त्याच्यावर बोला ना म्हणा. बेरोजगार किती तरुण पोरांच्या हालाचा प्रश्न आहे त्याच्यावर बोला ना म्हणा. या सरकारने जे खोटे आश्वासन दिलेले आहे, काळा धना नाहीच आणि 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकायचं, हे सगळे भ्रष्टाचारी लोक सत्तेत आहे. खोटं बोलायचं आणि या पद्धतीने जे सामाजिक दिशाभूल करण्याचं पाप हे लोक करतात आहेत त्याच्यावरच आयोग बसवा लागेल. या इतिहासावर यांचा काय संबंध, यांच्या बोलण्याने आयोग बसवा लागेल. पटोलेजी धन्यवाद. एबीपी माझाशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.